सर्वांना आधीपासून ही वेळ पाहिजे होती. आदर्श मोदीजी आपल्याबरोबर आहेत. त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला. खरं तर ही निवडणूक महत्त्वाची काय, कारण ही निवडणूक आपण सर्व दादांच्यासाठी करत आलो. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केली. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती. आता महायुतीची सरकार आहे. पण मला वाटतं की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चालला आहे. पण ज्यांची काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलं आहे, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवून तिथं आधी दिलं नाही. तर असे त्यांचे काय कामे होते. बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतो की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले. अशा उमेदवारांना आपण काय सांगा? उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसं निर्णय घेतला असेल तर घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आत्तापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी होईल असं तरी वाटत. प्रयत्न तर चालू आहे. 60 माणसाच झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? तर पहिला बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरेजी आपल्याबरोबर आहेत. एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केली, तर त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय ते प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानतात. काँग्रेस मी मनापासून खूप खूप आभार मानतो. यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप आदर 2029मध्ये आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, बारामतीकरांनाच दुःख अजूनही कमी लागेल आहे. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्यांनी मला वाटते एक